मग पहिल्यापासून सांग. आम्ही तिथे जात होतो तिथे गॅरेज वाल्याकडे. मग तिकडनं एक पोरगी होती, तब्येतीला चांगलं, तो पोरगा बारीकसा होता. ती त्याला अशी करून अशी करत चालत होती आणि मी हिला म्हणते, मला एवढं हसू येत होतं ना. आणि एवढंच आमचं बोलणं आणि तनु की माझ्या हातात. मी हिला म्हणते की अगं ही पोरीची एवढी तब्येत आहे आणि ही अशी नाजूक सारखी बिहेव आमचं म्हणणं असं. वरतून तर त्याच्या त्या पोरावर अंग टाकून म्हटलं एवढी कवळी एवढं काय झालं हिला की एवढी अंग टाकते. नंतर आम्ही थोडस रस्ता क्रॉस केला आणि आम्हाला दिसलं की ह्या कोपऱ्याला 15-20 पोरं गॅंग. नाही का एवढं नाही, 6-7 पोरं होती. नाही 10 असतील मिनिमम. 10 पोरं त्या दोघांना मारायला. आणि हे लोक तिकडे चालले असा हातात आणि कशाने मारावं बरं. स्टीलचा रॉड होता मारायला त्या पोराला. तो पोरगा पोरगी होतं त्याला. स्टीलचा रॉड होता. तो मुलगा पात्याला घेऊन जात. तुला माहिती एवढा हिला एवढा जोक केला मी, एवढा जोक केला. तुला माहिती आम्ही आयब्रो करायला जात होतो ना, तोपर्यंत हसत होतो. तोपर्यंत हिला आयब्रोज करू दिले नाही. एवढं हसवलं. तो पात्याला घेतो धन त्या पोराला मारतो. तरी ती पोरगी सोडत नाही. तुला माहिती ती पोरगी माहिती का ती पोरगी अशी फिरली. ए बाई चैन खोलून गेली ना ग वेगळं. ते पण उघडली होती चैन तिची. ते जाऊ दे. तिने एवढा मार खाल्ला तरी सुद्धा त्या पोराचा हात सोडला नाही तिने. ती कोणासारखी होती माहितीये? कोणासारखी होती माहितीये? माझ्यापेक्षा ती मोठी खाली होती. पडली पण हात काय सोडला नाही तिने. बापरे एवढं. खाली पडली. आमची पब्लिक गोळा. त्याच्यात एक बाई, त्याच्यात ती एक बाई पोरीवरनं काहीतरी मॅटर आहे. ही तिला विचार काकू काय झालं. ती म्हणते बाई मलाच नाही माहिती, तुला काय सांगू. नाही ती म्हणते लय मजा आली. हसलो बाई लय हसलो. पाहिलं गाई. आयब्रोज करू दिले नाही मी. तिच्या नादात मला इथे कट लागला. मला हिला पाहून हसू येत होतं. त्या बाई, ती बाईची हसत होती. त्या बाईला वाटलं ही तिच्यावरच हसते. हो तिला कामच नाही आहे. एवढं दिसत एवढं असतं, मला एवढं इथे एवढं सहन. त्याच्यात मला दिसत नाही. तिच्या नादात. अच्छा म्हणून डार्क आयब्रो आहे का आज? त्याच्यात ती मला बोलते मी हनुमान दिसते गाईज आजचा दृष्टिकोन पाहिला तुम्ही यांचा? पण मजा आली आपण. मजा आली. पण अगं तुला माहितीये का माझे हार्टबीट वाढून गेले होते. धक धक धक. हिचं वेगळं. मला काही तिला मारायला म्हणजे का ते पातेला घेऊन? ही काय म्हणते आधी ती मला अगं थांब ना ताई मला बघू दे ना आमच्या मुंबईला पातेला मी नाही मारतो. ही मला काय बोलली पावसात वेळा. मी म्हणते थांब त्यांना थांबवते तू आधी तिकडे जाऊन बस. एवढं तिला काय बोलली, जर भांडण जर मिटलं असेल तर भाऊजर दरवाजाला बसायचं. मी तरी ओरडत होती. याय तिने मला ऐका, हिने मला भांडण नाही पाहू दिलं. एवढं जोरदार ओरडत होती ना. तेवढ्या आजन मध्ये आमच्या आत्तूचा वेगळा समोसा. बाई कंटेंट मोठा भेटलाय. तेवढं पोट दुखलं. म्हणजे एवढ्या भांडण्यामध्ये मम्मीचं अर्जंट होतं की समोसा आण. गाईच माझ्या मम्मीचं अर्जंट होतं समोसा आणायचं. अरे आम्ही